हॅलो मित्रांनो, नमस्कार. माझं नाव चंपा आहे. माझं लग्न माझ्या आई वडिलांनी एका 48 वर्षांच्या वृद्ध माणसाशी लावून दिलं आणि माझं वय फक्त 22 ते 23 वर्षांचं आहे. हे माझं दुसरं लग्न आहे. माझ्या पहिल्या लग्नानंतर काहीच दिवसांनी माझ्या पतीचं रस्ते अपघातात निधन झालं. सगळ्या लोकांनी माझ्या वडिलांना सांगितलं की अजून हिचं वय खूप कमी आहे, त्यामुळे तिचं दुसरं लग्न लावून द्या. मी विधवा असल्यामुळे मला दुसरा मुलगा मिळत नव्हता. म्हणून माझ्या वडिलांनी एका 48 वर्षांच्या माणसाशी माझं लग्न लावलं. माझे पती बहुतेक वेळा त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात आणि जेव्हा कामावरून घरी परत येतात, तेव्हा थकव्याचं कारण सांगून झोपून जातात. मी माझ्या पतीशिवाय एकटीच रात्री बिछाण्यावर तळमळत राहते. मला कधीच पतिसुख मिळालं नाही, कारण माझा पहिला पती काही दिवसातच गेला आणि दुसरे पती मला पतिसुख देऊ शकत नाहीत. घरात एक नोकर असल्यामुळे मला दिवसभर काहीही काम करावं लागत नाही. एके दिवशी आमच्या नोकराच्या बायकोची तब्येत थोडी बिघडली, म्हणून त्याला घरी जावं लागलं. मी त्याला विचारलं, तू जात आहेस तर घरकाम कोण करणार? त्यावर त्याने सांगितलं, मी माझ्या लहान भावाला इथे कामासाठी पाठवतो. त्याने काही दिवसांसाठी त्याच्या लहान भावाला कामावर पाठवलं आणि पुढे जसेच आमच्या नोकराचा भाऊ घरी आला, त्याला पाहून माझे होशच उडाले. तो अजिबात नोकरासारखा दिसत नव्हता. त्याचं शरीर अगदी मजबूत, गठीले, त्यावर गोरा रंग, काळ्या काळ्या डोळे. तो एखाद्या फिल्मी हिरोपेक्षा कमी वाटत नव्हता. मी बराच वेळ त्याच्याकडे तसाच टक लावून बघत राहिले. तेवढ्यातच नोकराच्या भावाने मला सांगितलं, मालकीण, मी सुरेश भैय्याचा लहान भाऊ आहे. भैय्याने मला इथे कामासाठी पाठवलं आहे. वहिनींची तब्येत थोडी खराब आहे, त्यामुळे ते काही दिवस काम करू शकत नाहीत. मी सुरेश काकांच्या भावाला घरात बोलावलं आणि स्वतः जाऊन खुर्चीवर बसले. त्याच्याकडे बघत इठलावत विचारलं, तुझं नाव काय आहे? आणि तुला कामाशिवाय अजून काय काय येतं? तेव्हा त्याने उत्तर दिलं, मालकीण, माझं नाव हरीश आहे. मी घराचं सगळं काम खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. यावर मी हरीशकडे शरारती हसत म्हणाले, अच्छा, घराचं काम तर करू शकतोस, पण तुला माहीत आहे का? घरकामापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आपल्या मालक आणि मालकीण यांना आनंदी ठेवणं असतं. काय, तू तुझ्या मालकीणला आनंदी ठेवू शकशील का? हे ऐकून हरीशने थोडा आश्चर्याने मला उत्तर दिलं, मालकीण, मी माझं काम पूर्ण प्रामाणिकपणे करीन. आणि हरीश म्हणाला, मी प्रयत्न करीन की तुम्ही माझ्या कामावरून खुश राहाल. मग मी हरीशला त्याचं काम समजावून दिलं. काम समजताच हरीश लगेचच त्याच्या कामाला लागला. मी मात्र बहुतेक वेळा बसून त्याच्याकडे बघत राहायचे. एके दिवशी माझ्या नवऱ्याला कामानिमित्त शहराबाहेर जावं लागणार होतं. पण त्यांना यामुळे खूप चिंता वाटत होती. मी त्यांना विचारलं, काय झालं? तुम्ही इतके चिंतेत का आहात? तेव्हा त्यांनी सांगितलं, आधी जेव्हा मी कामासाठी बाहेर जायचो, तेव्हा सुरेश काकांना तुझ्या सोबत ठेवून जायचो. त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीची चिंता वाटत नसे. सुरेश काकांचं नाव ऐकताच मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, अहो, काही काळजीचं कारण नाही. सुरेश काका नाहीत तर काय झालं? हरीश आहे ना, तो सुद्धा आपला नोकरच आहे आणि माझी काळजी घेईल. मग तुम्ही फिकीर का करता? मी माझं स्वतःचं खूप चांगलं सांभाळीन. मग माझ्या नवऱ्याने हरीशला त्याचं काम समजावलं आणि त्याला हिदायत दिली की मला कुठेही जाऊ देऊ नये आणि माझ्या सगळ्या गोष्टी ऐकाव्यात. हे सांगून ते कामासाठी निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर मी माझ्या खोलीत आरामात जाऊन बिछाण्यावर पडले. बिछाण्यावर होऊन मी तडफडत राहिले. मला कळत नव्हतं की मी हरीशला माझ्या मनातलं कसं सांगावं. माझं मन त्याच्याकडे आकर्षित झालं होतं. हरीशबद्दलचे माझे विचार मला बेचैन करत होते आणि मी मनातच त्याच्यावर प्रेम करू लागले होते. हरीशला पाहून माझ्या मनात आणि डोक्यात फक्त त्याचाच विचार यायचा. मी कित्येक वेळा हरीशला माझ्या मनातलं सांगायचा प्रयत्न केला, पण हरीश नेहमीच माझ्या गोष्टी कानाडोळा करत पुढे निघून जायचा. मला कळत नव्हतं की हरीशला माझ्या जवळ कसं आणू. मग अचानक माझ्या मनात एक कल्पना आली. मी लगेचच माझ्या बिछाण्यावरून उठले. खोलीतून बाहेर आले आणि जिन्याने खाली उतरू लागले. कारण माझी खोली वर होती आणि हरीश खाली सर्वंट क्वार्टर्समध्ये झोपत असे. जिन्याने उतरताना मी मुद्दामच पाय घसरून खाली पडले आणि जोरजोरात ओरडू लागले. माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून हरीश धावतच माझ्याजवळ आला. मला खाली पडलेलं पाहून तो घाबरून म्हणाला, अरे मालकीण, तुम्हाला काय झालं? मी रडत म्हणाले, हरीश, मी खाली पाणी पिण्यासाठी येत होते आणि अचानक माझा पाय घसरला.
मी जिन्याने खाली पडले. मला खूप त्रास होत आहे. मी उभीही राहू शकत नाहीये. हरीशने माझी अवस्था पाहून सांगितलं, मालकीन, तुम्ही हळूहळू उठण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या खोलीत चला. मी लगेच डॉक्टरला बोलवतो. पण मी त्याला खोटं सांगत म्हणाले, नाही, हरीश. डॉक्टरला बोलावण्याची गरज नाही. मी रडत हरीशला म्हणाले, हरीश, मला अजिबात उठता येत नाहीये. खूप वेदना होत आहेत. तुम्हीच मला उचलून माझ्या खोलीपर्यंत घेऊन चला. नाहीतर मी इथेच होऊन राहीन. हरीशकडे दुसरा काही उपाय नव्हता, त्यामुळे त्याने मला आपल्या गोदेत उचललं. हरीशच्या बाहूंमध्ये मला असा आधार वाटत होता जणू माझ्या जन्मोजन्मीच्या इच्छांची पूर्तता होत होती. हरीश मला गोदेत उचलून एका मागोमाग एक जिने चढत होता आणि मी त्याच्या बाहूंमध्ये बाहुं घालून माझं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं होतं. मी फक्त त्याच्याकडे बघत राहिले. हरीशला असं पाहून वाटत होतं की त्याला माझं असं बघणं काहीसं विचित्र वाटत होतं. तरीही त्याने मला माझ्या खोलीत नेलं आणि बिछाण्यावर अलगद झोपवलं. जसं हरीशने मला बिछाण्यावर ठेवलं, तसं त्याच्यापासून दूर होण्याच्या भीतीने मी घाबरले. मी पटकन त्याचा शर्ट पकडला आणि त्याला माझ्याजवळ ओढत म्हणाले, हरीश, मला सोडून कुठेही जाऊ नकोस. हरीश, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मी मरून जाईन. बघ ना, तुझ्याशिवाय मी कशी वेदनेने तडफडत आहे. तुला माझा हा त्रास दिसत नाहीये का? हरीशने मात्र यावर काहीच उत्तर दिलं नाही. शांतपणे तो म्हणाला, मालकीन, मी लगेच डॉक्टरला घेऊन येतो. असं म्हणत हरीश खोलीच्या बाहेर गेला. अंदाजे 1.5 तासाने हरीश परत आला. तो घरी परतल्यावर हरीशसोबत एक डॉक्टर आणि त्याच्यासोबत एक मुलगीही होती. डॉक्टरने माझा पाय पाहिला आणि म्हणाला, काही फार मोठी इजा नाही झाली आहे. फक्त काही दिवस आराम केलात तर ठीक होईल. डॉक्टरने मला औषधं दिली. डॉक्टर गेल्यानंतर हरीश माझ्याकडे पाहत म्हणाला, मालकीन, आम्ही लोक गरीब आहोत, पण आम्हाला आमची इज्जत आणि मर्यादा कशी जपायची हे माहीत आहे. मी लग्न झालेलं आहे आणि माझ्या बायकोशी कधीही फसवणूक करू शकत नाही. डॉक्टरसोबत जी मुलगी होती ती दुसरी कोणी नसून माझी पत्नी आहे. तुम्ही लोक श्रीमंत आहात, कदाचित तुमच्यामध्ये फसवणुकीचा प्रघात असेल, पण आम्हा गरीब लोकांमध्ये असं काहीही नसतं. हे सगळं सांगून हरीश तिथून निघून गेला. त्यानंतर हरीशची पत्नीच माझी देखभाल करू लागली. हरीश घरातली कामं करत असे तर त्याची पत्नी माझं लक्ष घेत असे. आणि अशा प्रकारे माझी मजेशीर क्रिकेट खेळण्याची इच्छा फक्त एक इच्छा म्हणूनच राहून गेली. तर मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी कशी वाटली? आशा करते की तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.